Namaskar, friends. Myself, Mr. Kiran Sali sir, and today I am going to teach you poem number second, Pencil. याला लिहिलेलं आहे जयंत परमार आणि या कवितेला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे भाईदर भक्त यांनी. Friends, let's see some information about Jayant Parmar. He is a poet of this poem. Jayant Parmar is a poet, calligrapher and an artist. ते एक कवी, कॉलिग्राफर म्हणजे सुंदर अक्षर लेखन करणारे आणि एक आर्टिस्ट होते. He was born on 11 October 1954 in Ahmedabad. त्यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1954 ला अहमदाबाद शहरामध्ये झालेला होता. त्यांचं एज्युकेशन बीकॉम स्टॅटिस्टिक होतं. ही राईट्स बोथ इन उर्दू अँड गुजराती. ते उर्दू आणि गुजराती या दोघं भाषेत लिहित आहेत. जयंत परमार इज एन इंडियन उर्दू लँग्वेज पोएट नॉन फॉर रेझिंग दलित इश्यूज इन हिज पोएट्री. जयंत परमार हे एक भारतीय उर्दू भाषेचे कवी आहेत की जे दलित लोकांच्या विषयाबद्दल प्रसिद्ध आहेत. परमार वॉज बॉर्न इन अ पुअर फॅमिली. ॲट अ यंग एज ही बिगेन टू पेंट मिनिएचर पेंटिंग्स फॉर अ फ्रेम मेकर. लहान असताना त्यांनी मिनिएचर म्हणजे अल्पाकृतीला रंग देण्याची सुरुवात केलेली होती. परमार रिअलाइज दॅट द फ्रेम मेकर हॅड अ सेपरेट पॉट फॉर हिम बिकॉज ही वॉज दलित. फ्रेम मेकर परमारला रंग करण्यासाठी सेपरेट पोट देत होता कारण परमार हे दलित होते. धिस सॅडन परमार अँड ही क्विट. ह्या घटनेमुळे ते दुःखी झाले आणि त्यांनी ते काम सोडले. परमार टॉट हिमसेल्फ उर्दू फ्रॉम अ लँग्वेज लर्निंग गाईड ॲट एज 30. 30 वर्षाचे असताना परमार यांनी उर्दू भाषा शिकली. आफ्टर ही डेव्हलप एन ॲप्रिशिएशन फॉर उर्दू पोएट्री while living in a Muslim dominated area in the walled city area of Ahmedabad. He has published 8 poetry collection along with translation. त्यांनी 8 काव्यसंग्रह प्रकाशित केलेले आहेत. परमार वॉन द 2008 साहित्य अकादमी अवॉर्ड इन उर्दू फॉर पेन्सिल और दूसरी नज़में. 2008ला त्यांना साहित्य अकादमी पारितोषिक उर्दू भाषेतील कविता संग्रह पेन्सिल और दूसरी नज़मे याला प्राप्त झालेले आहेत. मित्रांनो, जयंत परमार यांनी प्रकाशित केलेले काव्यसंग्रह आपण बघूया. और इन 1999, पेन्सिल और दूसरी नज़मे याला प्रकाशित केलं त्यांनी 2006ला. मानिंद इन 2007. अंतरालला 2010मध्ये त्यांनी प्रकाशित केलं. इंक पॉट अँड अदर पोएम्स इन 2011. पेन्सिल ते बाकी नज्म इन कश्मीरी इन 2012. नज्म यानी इन 2013. पेन्सिल अँड अदर पोएम्स याला इंग्लिशमध्ये त्यांनी 2014ला प्रकाशित केलं. जिओ कमेटी के सपने इन 2016. नुक्त और दूसरी नज़में इन 2019. मित्रांनो, त्यांचा लिहिलेल्या काव्यसंग्रहाला वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स प्राप्त झालेले आहेत. इन 2008 साहित्य अकादमी अवॉर्ड इन उर्दू लँग्वेज, भाष्य भारती समन इन 2016. गुजरात उर्दू साहित्य अकादमी अवॉर्ड इन 2001. गुजरात उर्दू साहित्य अकादमी अवॉर्ड इन 2016. अगेन इन 2008 गुजरात उर्दू साहित्य अकादमी अवॉर्ड. कुमार पशी अवॉर्ड इन 2001. भारतीय दलित साहित्य अकादमी मध्य प्रदेश अवॉर्ड इन 2002. मित्रांनो, त्यांची काव्यसंग्रह इंग्लिश, हिंदी, पंजाबी, कन्नड, मराठी, बेंगॉली, कश्मीरी, नेपाली, तेलुगू आणि सोलोबियन अशा वेगवेगळ्या भाषेत अनुवाद झालेले आहेत. So friends, let's start the poem second, Pencil,
written by Jayant Parmar, translated by Bhaidar Bhakt. Pencil. My daughter, little dear daughter, lights a pencil with a sharpener. The sky of the white paper begins to be filled with light. The blackbird flying away with the tree. Glasses on the eyes of the peacock, the fire chariot flying in the air, the airplane walking on the road, the lion having a conversation with the cow, a one-eyed sun on the black tree with a patch of cloud or it, a blue fish flying on the forehead of the cloud, the yellow butterfly swimming in the waterfall. My darling daughter, in her ecstasy, is busy drawing strange pictures, but when the schoolmaster gives her homework, my darling doll breaks the tip of a pencil in anger, and the candle of the pencil is extinguished. Only the smoke remains on the sky of the white paper. फ्रेंड्स, या कवितेवर आधारित काही डिफिकल्ट वर्ड्स तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत, जसे की ग्लासेस म्हणजे चष्मा, एक्स्टिंग्विश म्हणजे विझविणे, चॅरियट म्हणजे रथ, एकस्टसी म्हणजे अति आनंद होणे, स्ट्रेंज म्हणजे विचित्र, स्मॉक म्हणजे धूर. हे सर्व शब्द तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहावीत. चला मित्रांनो, तर आपण या कवितेचा अर्थ मराठीत समजून घेऊया. माय डॉटर, लिटल डिअर डॉटर, माझी मुलगी, लहान प्रिय मुलगी. लाइट्स अ पेन्सिल विथ शार्पनर, एक पेन्सिल प्रकाशित करते एक शार्पनरने. द स्काय ऑफ द व्हाईट पेपर बिगिन्स टू बी फिल्ड विथ लाईट, पांढरा कागदाचे आकाश प्रकाशाने प्रज्वलित होतो. द ब्लॅक बर्ड फ्लाइंग अवे विथ द ट्री, वृक्षासोबत उडणारा काळा पक्षी. ग्लासेस ऑन द आईज ऑफ द पीकॉक, मोराचा डोळ्यांवर चष्मा. द फायर चॅरियट फ्लाइंग इन द एअर, हवेत उडणारा अग्निरथ. द एअरप्लेन वॉकिंग ऑन द रोड, रस्त्यावर चालणारे विमान. द लायन हॅविंग अ कन्व्हर्सेशन विथ द काऊ, गायसोबत गोष्ट करणारा सिंह. अ वन आय सन ऑन द ब्लॅक ट्री विथ अ पांच ऑफ क्लाउड ओव्हर इट, काळ्या वृक्षावर एक डोळा असणारा सूर्य आणि त्याच्यावर ढगाचा एक ठिपका. अ ब्ल्यू फिश फ्लाइंग ऑन द फोरहेड ऑफ द क्लाउड, ढगाचा कपाळावर उडणारा एक निळा मासा. द येलो बटरफ्लाय स्विमिंग इन द वॉटरफॉल, धबधब्यात पोहणारे एक पिवळे फुलपाखरू. माय डार्लिंग डॉटर इन हर एक्स्टसी, माझी प्रिय मुलगी तिच्या अत्यंत आनंदात. इज बिझी ड्रॉइंग स्ट्रेंज पिक्चर्स, विचित्र चित्र काढण्यात ती व्यस्त आहे. बट वेन द स्कूल मास्टर गिव्ज हर होमवर्क, परंतु जेव्हा शाळेचे शिक्षक तिला गृहकार्य देतात. माय डार्लिंग डॉल ब्रेक्स द टिप ऑफ द पेन्सिल इन अँगर, माझी प्रिय डॉल म्हणजे बाहुली रागात पेन्सिलीचे टोक तोडून टाकते. अँड द कॅन्डल ऑफ द पेन्सिल इज एक्स्टिंग्विश, आणि पेन्सिलीची मेणबत्ती विझून जाते. ओनली द स्मोक रिमेन्स ऑन द स्काय ऑफ द व्हाईट पेपर, पांढऱ्या कागदाचा आकाशात राहतो तर फक्त धूर. फ्रेंड्स, या ठिकाणी आपण पोयम नंबर 2 पेन्सिल रिटन बाय जयंत परमार याला एंड केलेला आहे. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर होमवर्क देण्यात येत आहे.
आन्सर द क्वेश्चन इन ब्रीफ. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. अँड सेकंड क्वेश्चन, टिक मार्क ट्रू और फॉल्स, खरे किंवा खोटे याला टिक मार्क करा. इफ फॉल्स, करेक्ट द फॉल्स पार्ट, आणि जर चुकीचं वाक्य असेल तर त्याला खरे करून लिहा. आय होप दॅट यू अंडरस्टँड दिस पोयम. थँक्यू. धन्यवाद.